टेलरिंग काम करणाऱ्या महिलेकडून 4.5 लाखांच्या मोबदल्यात 13,87,000 रुपये वसूल करून आणखीन 4.5 लाख रुपयांची मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी जयश्री विजय यादव वय 39 राहणार वसंतनगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मल्लीजान उमर शेख वय 45 आणि तानाजी जगन्नाथ वनमाने वय 48 दोन्ही राहणार सहारा चौक संजयनगर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। फिर्यादी या टेलरिंग काम करतात। त्यांनी संशयित मल्लीजान शेख आणि तानाजी वनमाने यांच्याकडून 4.5 लाख रुपये घेतलेत। त्या बदल्यात संशयितांनी डिसेंबर 2011 ते 2025 रोजीपर्यंत एकूण 13,87,000 रुपये फिर्यादीकडून घेतलेत। तर संशयित तानाजी वनमाने यांनी 1 लाख रुपये रकमेच्या ऐवजी फिर्यादीकडून 2.5 लाख रुपयांची मागणी करून बेकायदेशीररित्या सावकारकी केले। तसेच संशयित मल्लिक जान यांनी फिर्यादी शिवीगाळ आणि दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली। म्हणून या प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून संशयित मल्लिक जान शेख आणि संशयित तानाजी वनमाने यांच्यावर बेकायदेशीर सावकारकीचा गुन्हा दाखल केलाय। माझे नाव जयश्री विजय यादव, राहणार माळीवस्ती वसंतनगर सांगली। माझा माळीवस्ती ते टेलरिंगचा व्यवसाय आहे। मी टेलरिंगचा व्यवसाय माझा चालू असताना मी भिशी भरत होते तानाजी वनमाने यांच्याकडे आणि त्या भिशीतून माझी त्यांची ओळख झाली। मी कधीतरी माल भरण्यासाठी साड्या विक्रीसाठी वगैरे ठेवत होते, त्यांच्याकडून भिशीतून पैसे घेत होते। सुरुवातीला त्यांनी मला 3% पैसे दिले। त्याच्यानंतर मी आणखीन गरज लागली असता त्यांच्याकडून पैशांची मागणी केली, तेव्हा त्यांनी माझ्याकडून 10% व्याज घ्यायला चालू केलं। त्याच्यानंतर मला अजून पैसे लागणार होते थोडे, त्यामुळे मी मलिक शेख तानाजी वनमाने यांनी माझी ओळख मलिक शेख यांच्याशी करून दिली आणि मलिक शेख यांच्याकडून मी कधी लागतील तेव्हा 50,000 1 लाख असे गरजेनुसार रक्कम घेतली होती। तर एकूण रक्कम त्यांच्याकडून घेतलेली मी 4.5 लाख रुपये। वेळोवेळी त्या रकमेचा मी व्याज परतावा केला होता। त्यानंतर त्यांनी मला तुमच्याकडून अजून पैसे देणे लागत आहे असे म्हणून त्यांनी मला धमकावले, माझा पाठलाग केला। ते मला म्हणत आहेत की मी त्यांना 13,87,000 UPI-द्वारे आणि रोख त्यांना अशी 4.5 लाखाच्या बदल्यात 13,87,000 रुपये दिले आहेत, तरी ह्यांनी मला अजून पैसे मागत आहेत। माझी घरची परिस्थिती खूप नाजूक आहे आणि मी त्यांना सांगितलं मी आता तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, तर ते माझ्या दुकानात येऊन बसतात, माझ्या घरी येऊन बसतात, मला दमदाटी करतात, जीवे मारण्याची धमकी देत आहेत। यांनी खूप मला त्रस्त केलं आहे। जे मी कोरे चेक दिले होते त्यांना, ते कोरे चेक त्यांनी माझे घेऊन ते चुकीच्या पद्धतीने बाउन्स केले। मी यांच्या त्रासाला कंटाळून 12 ऑगस्ट रोजी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला होता। त्याच्यानंतर मी जवळच्या संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली, तेव्हा तेथे गेल्यानंतर मला कोणताही न्याय मिळाला नाही किंवा माझी तक्रार तिथे घेतली नाही। त्यानंतर मी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर यांच्या इकडे गेले, त्यांना मी त्यांच्याकडे माझा तक्रारी अर्ज दिला। त्यानंतर महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर सांगली दौऱ्यावर आल्या होत्या कलेक्टर ऑफिस येथे, तेव्हाही मी त्यांना निवेदन दिलं। त्यावेळी रुपालीताई चाकणकर यांनी संदीप घुगे सर यांना या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर या महिलेला न्याय द्यावा असे साहेबांना आदेश दिले। त्यानंतर SP सरांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा तत्काळ दाखल केलेला आहे। याबद्दल मी आपल्या सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर आणि महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर यांचे मनापासून आभार मानते आणि लवकरात लवकर या सावकारांवर, या बेकायदेशीर सावकारांवर तत्काळ त्यांना अटक करावी आणि मला न्याय द्यावा एवढीच माझी रुपालीताई चाकणकर आणि पोलीस अधीक्षक यांना कळकळीची विनंती आहे।